नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? अष्टविनायकांपैकी एक असलेला ओझरचा विघ्नेश्वर गणपती याचे नाव विघ्नेश्वर का पडले? आणि असा कोणता राक्षस होता ज्याच्या भीतीने देव, ऋषी आणि सामान्य लोक थरथर कापत होते? आज आपण जाणून घेऊया ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीची अद्भुत आणि रहस्यमय कथा. खूप वर्षापूर्वी अभिनंदन नावाचा एक पराक्रमी राजा होता. आपल्या सामर्थ्यामुळे तो खूप गर्विष्ठ झाला होता. त्याने एक भव्य यज्ञ आयोजित केला होता. हा यज्ञ इतका मोठा होता की त्याच्या यशामुळे स्वर्गातील इंद्राचे स्थान धोक्यात येऊ शकत होते. यज्ञ पूर्ण झाला तर आपले सिंहासन जाईल याची भीती देवराज इंद्राला होती. हे पाहून देवराज इंद्र चिंतित पडला. यज्ञ पूर्ण झाला तर आपले सिंहासन जाईल या भीतीने त्याने एक युक्ती आखली. त्यातून जन्म झाला एक भयंकर राक्षसाचा, विघ्नासूरचा. विघ्नासुराने पृथ्वीवर हाहाकार माजवला. जिथे ते यज्ञ, पूजा, विवाह आणि कोणतेही शुभकार्य सुरू होते तिथे तो अडथळे निर्माण करू लागला. लोकांची कामे बिघडू लागला. ऋषीमुनींची तपश्चर्या खंडित होऊ लागली. संपूर्ण सृष्टी भयभीत झाली. शेवटी सर्व देव आणि ऋषींनी श्री गणेशाची आराधना केली. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत गणपतीने अवतार धारण केला. यानंतर गणपती आणि विघ्नासूर यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले. अनेक दिवस चाललेल्या या युद्धात विघ्नासूरने आपली संपूर्ण शक्ती वापरली, पण गणपतीसमोर त्याचा निभाव लागला नाही. अखेर विघ्नासूरचा पराभव झाला. पराभवानंतर विघ्नासूरने गणपतीसमोर शरणागती पत्करली. त्याने एक विनंती केली, प्रभू, माझा पराभव तर झाला आहे, पण माझे नाव कायम स्मरणात राहावे अशी माझी इच्छा आहे. गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले, आजपासून जिथे माझी पूजा होईल तिथे विघ्नांना स्थान नसेल आणि तुझ्या नावाची आठवण म्हणून मला विघ्नेश्वर या नावाने ओळखले जाईल. तेव्हापासून श्री गणेश विघ्नेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले, म्हणजे सर्व विघ्नांचा नाश करणारा देव. असे मानले जाते की ओझर येथे ही घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणी विघ्नेश्वर गणपतीचे मंदिर उभारण्यात आले. आज लाखो भाविक येथे येऊन आपल्या जीवनातील अडथळे दूर व्हावेत, कामात यश मिळावे आणि सुख समृद्धी लाभावी यासाठी प्रार्थना करतात. विशेष म्हणजे अष्टविनायकांमधील ओझरचे मंदिर आपल्या सुंदर दीपमाळा, भव्य प्रवेशद्वार आणि सोन्यांच्या कळसासाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी ओझरच्या विघ्नेश्वर गणपतीचे दर्शन घेतले आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक कथा आणि महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.